कसं करू मग जाऊ देते का कसं जायचं असेल तर बसायचं असेल तर बस सरळ तर मनानं कधी तर वागत जा चांगल्या मनानं तर कधी बोलत जा करत जा माणूस कुठं निघाला तर हटकायचं नाट लावायची सवय कशी लागून गेली मग अशा कार्यक्रमात जायचं नाही कधी जायचं मग तीन लेकर घेऊन जाते काय बोकांडे अजून राहते ती लेकर राहते ती बोल बरं त्यांना तू इकडे ये थांब आर्यनला बोलवतो इकडे ये अय आर्यन इकडे रोहन मोबाईल बंद करून ये तो मोबाईल बंद कर व्हिडिओ बनवायचं नाही काय नाही फक्त बॅलन्स सांगायचं तुला बॅलन्स जर रुपयाचा जर रिचार्ज केला तर सांग बंद करून येतो का आर्यन इकडून ये की ग इकडं हॅलो मम्मी काय म्हणते बघ हा तिकडं बघ हा विचार त्याला मी जाऊ का कुठं साखरपुड्याला हॅलो तू तिकडं बोल ग जरा जा तू जरा पलीकडं हा काय म्हणतोय बघ काय म्हणला आर्यन इकडं असा तोंड कर बरं मी येतो मम्मीला साखरपुड्याला घेऊन जातो रे आम्ही लगे येतो की संध्याकाळी मी येतो तुम्ही जेवू ना बघती काय ऐकती काय म्हणताय ते नाट लावायचं सदानंदा गाडी घोटाळा झालाय मग मी दुसऱ्याच्या गाडीवर चाललोय आणि त्यात मध्ये ही चालू तोंड मरत होती म्हण काल आज टकाटक झाली मिलीच असती काल नाही जर दवाखान्यात नेलं तर गेलीच असती वर गचकलीच असती तुम्ही गचकल्या काय बिघडल तोंड तर कधी खुशीत नसतंय ना चळचळीत नसतंय कधी बघा तो भांडणं कोणी तर कमेंट केली बघा काय तिचं तसंच असतंय 12 महिने तसंच करते म्हणून खुशीनं हा जावा बर का सुखानं जावा गाडी सावकाशण्या हे असे शब्द तर तोंडातून नाही मला परवा दिवशी काय म्हणे ऍक्सिडेंट होऊन वाटत तुम्ही जाचाल म्हणून श्राप दिलं त्या दिवशी खोटं जरा बोलली त्या दिवशी काय बोलली तू याला आम्ही नाशिकला जाताना तू काय बोलली मला वाटतच तू मरशील बघ तुम्ही मरचाल बघा असं तेव्हा तसं म्हणले मी हा श्राप दिलं नाही तू आल्याच्या नंतर बोलले मी बघा आल्याच्या नंतर का बोला ना तू पण बोलली का नाही म्हणजे तुला नवरा मेला की मग काय गड्डू मिळतंय काय खायला मग चांगलं भेटतंय चांगला का वाईट का असून पण उपयोग नाही नसून पण हा उपयोगच नाही असं फिरावं लागल माश्या हे करत पुन्हा माश्या पण उठणार नाहीत नसल्यावर बाईची कळा त्यात नवऱ्यातच असते दारुडा असो बेवडा असो तो लंगडा पांगळा खुळा आंधळा कसं का असना पण तो असला की तरच बाईची शोभा आहे त्याच मी विषय बोलतोय मी विषय काय बोलतोय नवरा असण्याचा नसण्याचा सरळ जर बोलते असून नसून मग जातोच कुठेतरी ना मग सरळ मी निघून इकडं बोल पहिला मला इकडं मी काय बोलतोय मी जातो निघून कुठंतरी हा रडत फिरशील पुन्हा एकदा असं रात्रीचं बॅग घेऊन गेलतो भरून तर माग पोरांकडे फोन लावून द्यायची मुद्दाम बोला म्हणून करत होती का नाही आर्यन करत होती का नाही रे एकदा मी गेलतो बघ निघून बारशीनं परत आलो मी तेव्हा रात्रीचं ती वाजवू नको पुन्हा वाजवत बस दम काढ जरा मी एकदा निघून गेलतो रात्रीचं घर सोडून बघ बॅग भरून गेलतो चार्जर ती घेऊन हा तर तुम्हाला ही शिकवून फोन मध्ये बोलायला लावत होती का नाही पप्पा परत या रडत होता बघ तुम्ही सायको केस खुशीत नसती कधी चळचळीत नसती सुखानं जावा हळूशी या अशा शब्दांचा वापर करणार नाही हा थांबा आलो मग त्यामुळं मला येतोय राग मग माझी सटकती झालंय रेडी झालोय मी माझे केस कधी वाढतात काय माहित भांगच पडना ना अजून 1-2 महिना तरी लागेल केस वाढायला आता कुठं 1.5 महिना झाल्यात वाटतंय तरी पण आल्यात बऱ्यापैकी मग त्या दिवशी कट मारून घेतला असा आणि
मग काय झालंय आपल्या गाडीचं, तो शो चेंज केला बघा आपण. हे बघा इकडं, आणि परत इथला रात्री तुटला होता. हे आपले क्लचची वायर नसते काय, ती तुटली होती. मग ते बसवून आणलं आता. मग असं आपल्या गाडीचं निघालंय काम. त्याची बॅटरी खराब झाली आहे, काय ना काय ते गाडी मागं लागलाय साडासती. कोणाचे शिवाय श्राप ते पण पडतात की. मग मी विचार केला की आपण जावं, त्या साडू आहे ना त्याच्या गाडीवर जाईल मी तिथपर्यंत, तिथून आम्ही जाऊ. त्यांचं वाहन आहे लांब आहे तिकडं किल्लारीकडं कुठं, तर तिकडं जायचं. किल्लारीला भूकंप झालेला माहीत असेल ना किल्लारी तुम्हाला. मग तिकडं अय आर्यन जातो का र? अय आर्यन, आर्यन कुठं तर चाललंय काय की दुकान, ट्रॅक्टर. हे ऊसतोडीवाले लोक निघाले की आता. आलो आलो, ऊसतोडीवाले निघाले. त्यामुळं मग आता इकडं या इलाक्यात मीच एकटा राहतो. तुला मारतय बघ ते पोरगा, तुला मारतयच त्यानं. आता या इलाक्यामध्ये सगळी घरं बंद होत्यात, फक्त ते तिकडलं आणि मी एवढंच राहतो या अख्ख्या गल्लीत. काय चाललंय मग जयशावाला? त्यांनी बोलवत्यात ना काही तर काम आहे म्हणून. आनंदानं तर बोला, अशी खुशीत जावा बरं का. काळजी घ्या, सावकाश जावा, मस्तपैकी या. उशीर झाला तर तिथंच थांबा, रात्रीचा अंधाराचं नका येऊ. अशा शब्दांचा वापर तर कर कधीतरी चांगल्या मनानं. करत नाही, मला बोलायला पण नाही. बोलली तर वाईटच बोलणार, शिवाय श्रापच देणार. दुसरं येतच काय आपल्याला, आईबापानं शिकवलंयच काय, शिकवायलाच नाही काय. शिव्या शिव्या श्राप श्राप उठल्यापासून मी तुम्हाला बोलली तरी काय माझं तोंड अशी फुगून आता बोलला असतो, पण जाऊ दे. मी काय करू? दुखायलंय का? दुखायलंय. मरत पण नाही. मी मेल्या दुखतय तर गोळ्या फिळ्या का तुझ्या? मला सांगा, दवाखाना दाखवला लगेच फरक पडेल काय? गोळ्या खाल्ल्याशिवाय, औषधं घेतल्याशिवाय फरक पडेल काय? नाही. मग गोळ्या औषध कोण खाणार? मी खाऊ काय? आणि परत म्हणायचं दुखतंय आणि दुखतंय. ए गुडिया जा रे, त्याला बोलून आण. हा, आम्हाला बोलून आण म्हणलं तर. तिकडं बोलवलंय, तू तिथून आलास काय? त्या गोट्यामध्ये ठेव. प्रेम नेत होता, त्यांना म्हणलं दे इकडं म्हणून. चला बाय बाय. जातो की आता, त्यानं बोलवतोय, निघतो मी. बाय बाय कर. बाय बाय बाय. हा अजून कर. गोड गोड पप्पी दे की आता त्याला काकाला. हा हा मला दे की आता एक. हा चला खेळा. बाय.